हाय सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. चला किराणा आणायचं आहे, आज सुट्टी आहे त्यांना पण. किराणा भरते आणि मग वडाची पण पूजा करायची. आमचं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं घरगुतीच वडाची पूजा करणार आहे. बाहेर नाही जाणार, पुढल्या वर्षी जाईल बाहेर. जास्त लिपस्टिक लाल लागते नाही याची, पाणी लावलं की जात नाही लिपस्टिक. चला भेटू आपण परत अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय. तुम्हाला भेटते रिलायन्समध्ये त्यामुळे. चला बाय. आज किराणा काय काढणे तुम्हाला दाखवते. आज मोबाईल पकडायला कोणीच नाही, मीच तुम्हाला दाखवते. इथं तुरीची डाळ आणली, शेंगदाणा, ही साबुदाणा, ही साखर, नारळ खूप चांगला मिळते. ते मजा असते, मोठं नारळ 55 रुपये. साखर 2 किलो 9 रुपयांनी मिळालं. 5,000च्या वर झाला ना बिल. ही 2 किलो साखर मिळाली. एक मिठाचा पुडा. हे आत्ता परिवार आणलं आहे माझ्याकडे चहा पावडर, पण आता पावसाळा येईल ना, आला आहे ना, त्याच्यामुळे एक जास्त आणलं. आणि ही दावत काकडी आणली, काकडी बनते माझ्याकडे. हे एक आणून ठेवते मी गार्निकचं, कारण कधी पटकन लसूण नसे सोडला तर हे चालतं ना. एक आणते. ही मुद्दाम छोटी आणली, कारण स्टँडवरती बसताना ना मोठं स्टँड तुटून जातं. मग ही छोटी आणली मी. एक आहे माझ्याकडे आधी मोठी, आणि आता ते छोटा भेटतच नाही रिलायन्समध्ये. होम माय होम म्हणून आणलं, म्हणजे एकवर एक फ्री मिळाली ही. आणि ही छोटी मला पाहिजे होती तेलाची बाटली, छोटी आणली. आणि हे एक आणलं, हँडवॉश आणलं. आणि हे यांचं रिच क्रीम काळा करायचा, एक टाईटचा पुडा आणला, एक किलोचा. आणि हे आम्हाला हे लागतं ना, हेड अँड शोल्डरचा शॅम्पू असतो आमच्या दोघांसाठीच. हे पपई आहे, मला पपई खायची. आणि हे एकावर एक फ्री आहे बघा, आतमध्ये जस्मिनचं आहे. छान, काय वास तर चांगला येतो. एकावर एक फ्री म्हणले, आणि किंमत आहे याची 85 रुपये. दिसते का तुम्हाला? काय हे बघा, 85 नाही, 56 लिहिले, तसं तर 85च आहे. दोन आहेत, म्हणजे 40 मिनिटं पडलं. 40-42 मध्ये. आणि हे आणलं ग्लास वगैरे धुवायला, पाठीचे वगैरे. सो काय मी म्हणजे बदलत असते ना महिन्याला घासणे. आणि हे तर लागतंच मला, पितांबरी. हे गॉर्निशचं एक आणलं, हे छान आहे बघा. हे कपडे ज्याची निघत नसेल ना, तर हे याने धुवायचे कपडे. वाईट कपड्यांना हे, किंवा कुठे डाग पडले असेल तर मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पण केला होता ह्याचा. मी त्यांना चिक्की खायची होती ह्याची, राजगिरीची. एक चिक्कीचं आणलं पॅकेट, 75 रुपये. आणि हे 2 कंस आणली, त्यांना खूप आवडतात. ब्रश आहे घरात, तरीसुद्धा एक ब्रश त्यांनी आणला. आणि ही घासणी भाजी खराब झाली, म्हणजे महिन्याला बदलत असते ना मी घासणी, तिला काढायला सांगते. आणि घासणी आणली. कढीपत्ता काय लागतोच ना आपल्याला. आज तर पुरणपोळी केली, कढीपत्ता ताजा पाहिजे होता. हे मुसळीचं मला छोटं मिळालं पाकिट, मोठं मिळालंच नाही. एक आणलं, हे लागतं मुलांना. अजून एक आणायला लागेल मला, कमी पडेल. ते महाग पडतं, 370 आहे. आणि ग्रॅम किती याचं? ग्रॅम मला 500 ग्रॅम वगैरे असेल, पण मी आणते ते 750 ग्रॅम. हेच आवडतं पोरांनी. मुसळी काही नसेल खायला तरी दूध मुसळी हे खातात. तूप तर मला भरपूर लागतं, 1.5 किलो. हे आणलं अमूलचं, आणि हे अर्धा किलोचं. आता तेलाचं काय झालं, पहिलं शिल्लक आहे माझ्याकडे 2, एक शेंगदाण्याचं आहे आणि एक सोयाबीनचं आहे. तरीसुद्धा मी हे 2-3 आणले, हे जेमिनीचे. एक शिल्लक राहावं म्हणून.
ताटपूट होतं ना. आता त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये पण किंमत वाढवली आणि ग्रॅम किती केलं बघ दाखवते मी तुम्हाला जमिनीमध्ये. हे बघा 800 ग्रॅम केलं आणि 220 रुपये किंमत लावली त्याची. आणि हो आता आम्ही रिलायन्समधून आणतो म्हणून मला वाटतं कमी असेल किंमत, बघायला लागेल मला. ते 3 आणले सूर्यफूल, जमिनीचंच आणते मी शक्यतो, आणि 2 सोयाबीनचं आणते जमिनीचंच. एक शेंगदाणे आणलेलं आहे तशी. 1 लिटर दूध आणलं, दूध कारण मिळणार नाही ना आज वटपौर्णिमा असल्यामुळे. मग हे अमूलचं भेटलं ते आणलं, म्हटलं परत कुठे शोधणार. आणि यावेळेस त्यांनी हे अक्रोड आणले, त्यांनी आमच्या लक्षात नाही आलं अक्रोड अख्खे हे फोडायला लागेल ना. तर ह्याची किंमत मला वाटतं असेल बहुतेक, ही 549 आहे. आणि अर्धा किलो आहे. पहिल्यांदाच आणले मी. आता खरं म्हणजे हे फोडायचं खूप त्रास होईल, मला वाटतं असं फोडलेलं आणायला पाहिजे होतं. पण आता त्यांना मला राहू दे, आता पुढच्या वेळेस आपण फोडलेलं चालू. कारण बघा ना फोडून किती निघणार आहे आतमध्ये. आणि असं किलो आहे ते 700 रुपये किलो आहे. नंतर आमच्या लक्षात आलं ते. आणि हे आता बिस्किट आम्ही बंद केली, फक्त एक कोणी आलं वगैरे तर एकच आणलं पार्लेचं. ते सगळं आता मोडेपर्यंत बिस्किट आता सगळं बंद केलं. आणि दही आणलं, दह्याचं 1 लिटर. मस्ती दही लागतं आम्हाला भरपूर. आणि तिथं आहे ते एक कधी उपास असेल तर पटकन खायला राजगिरीचं एक लाडूचं आणलं. आणि एक इडलीचं हे आणलं, बॅटर आणलं इडलीचं. आणि हे पनीरचं आणलं. थोडं स्वस्त भेटतं, पण आता पनीरसुद्धा मी घरीच करणार आहे, कारण पनीरमध्ये पण आता भेसळ मिसळ लागली. हे स्वस्त पडतं 95 रुपयाला. 200 ग्रॅम असेल बहुतेक की. असं एवढं सामान. आणि ह्या सामानाची लिस्ट माझी झाली 5042 का 41 रुपये झाले. अजून बरंच साहित्य राहिलं आहे माझं. पोहे राहिलेत, रवा राहिला आहेत, अजून बदाम काजू राहिलेत. चला परत भेटू तुमच्याबरोबर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, बाय. हाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सगळे कसे आहात? आज भरपूर काम होतं, दिवसभर बिझी होता. एक दिवस एकदम सकाळी आवरावरी करायची, देवपूजा, परत वटपौर्णिमेचे मी शूट नाही केलं, पण वटपौर्णिमेचं मी म्हणजे घरीच पूजा केली. कारण आमच्या सासूबाई एक्सपायर झाल्यामुळे पूजा करायची नाही, पण मी घरी केली. म्हणजे माझ्या मुलीकडे वडाचं झाड आहे तिथं केलं. आणि आता मग अशी सगळं आवरलं, पुरणाचा स्वयंपाक केला, पुरण वगैरे पोळ्या केल्या. आता फक्त संध्याकाळी गरम गरम पोळ्या करायच्या. उपास आहे आज, सोमवार पण आहे आणि वटपौर्णिमेचा पण उपास. संध्याकाळी सोडणार आहे मी. आता आज किराणा काय काय आणलं तुम्हाला मी दाखवते. चला. काही नाही, थोडासा आणला आहे पण तेवढंच 5,000 झाली किंमत मला दाखव.